नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश वायशे। आपल्या रणविथ गणेश वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सीन पेनसाठी एक चांगला उपाय घेऊन आलेलो आहे। तो उपाय असा आहे, तुम्हाला महिन्यातून 3 वेळेस करायचा आहे। तो उपाय जर का तुम्ही केला, तुमचं सीन पेन नक्कीच राहील। चला आपण तो पण पाहूयात। तर ह्याला म्हणताय हॅमस्ट्रिंग। हा आला तुमची थाईज, पाठीमागचा भाग आला कॅप्स। ओके, हे तर तुम्हाला सीन पेन, तुम्ही जे म्हणताय आम्हाला सीन पेन वगैरे होते, ते सीन पेनचा हा पूर्ण भाग आला। ओके, ह्याला म्हणता अँकल, जी घोट्याचा भाग असतो त्याला म्हणता आपण अँकल। ओके, तर सीन पेन होतंय कशामुळे? तुम्ही बिगनर असताय, बिगनर असल्यामुळे तुम्ही काय करताय, हाय लेवलच्या मुलासोबत प्रॅक्टिस करताय, हील करतायत, रेपिटेशन वगैरे मारताय, तर इथं काय होतंय, सुजतंय। तर तुम्ही त्याला काय म्हणताय, सीन पेन झालं, ते सुजतंय, त्याला म्हणताय तुम्ही सीन पेन झालं। तर ते सीन पेन झालेलं नसतं, ती भाग सुजलेला असतो। त्यासाठी आज आपण एक उपाय आणूया। उपाय तुम्हाला सांगूयात। तो उपाय असा आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलं की महिन्यातनं 3 वेळेस करायचा। 3 वेळेस केला तर तुम्हाला 100% त्याचा बेनिफिट भेटणारच आहे। तो उपाय असा आहे की तुम्हाला स्टार्टिंगला मेडिकलमध्ये जायचं आणि एक बजरंग लेप घ्यायचा आहे। तो एक 40-50 रुपयाला तुम्हाला बजरंग लेप किंवा 30-35 रुपयाला तुम्हाला बजरंग लेप भेटून जाईल। तो घ्यायचा, कढाईमध्ये किंवा तव्यावरती त्याला गरम करायचंय। ओके, गरम केल्याच्या नंतर काय करायचंय, एक कापूस भेटेल, मेडिकलमध्ये भेटेल ना तुम्हाला, तुम्ही शेतामधून कापूस वगैरे कुठूनही आणू शकता। तो काय करायचा, बजरंग लेप गरम करायचा तव्यावरती वगैरे, थोडं त्याच्यावरती पाण्याचा एक नॉर्मल शिपका वगैरे मारायचा आणि तो गरम करायचा। गरम केल्याच्या नंतर जिथं आपल्याला सीन पेन होतं, ओके, आपला समज इथं सीन पेन होतं, इथं सुजलेली जागा आहे, तर इथं काय करायचं, अगोदर बजरंग लेप संधीकडे लावून टाकायचं, त्याच्यावरती कापूस लावायचा आपल्याला। ओके, त्याच्यावरती आपल्याला पट्टीवरती गुंडाळायचं। ओके, तर 2 दिवस कमीत कमी 48 घंटे ती पट्टी काढायची नाही। ती काढल्याच्या नंतर एक दिवस दुपारी आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं, आयसिंग करायची। दुपारच्या आईस एक सुट्टा बर्फ घ्या किंवा आईस पॅड घ्या। आईस पॅड घेतला तरी चालेल, सुट्टा बर्फ घेतला तर खूपच चांगलं। सुट्टा बर्फ जर का तुम्ही घेतला, त्याला चोळायचं, लक्षात ठेवा कसं, तुम्हाला समज इथं दुखतंय तर तुम्ही इथपर्यंत आणि पाठीमागनं सीन पेनला पण, अँकल पर्यंत पण आणि काप्सला पण समधीकडे थंड जागा करून घ्यायची अगोदर बर्फने चोळून वगैरे। आणि नंतर जिथं आपल्याला एक्झॅक्टली जिथं आपल्याला सीन पेन होतंय तिथं आपल्याला काय करायचं, बर्फ थोडं प्रेस करायचं, थोडं तिथं दाब द्यायचा आपल्याला। नॉर्मली ती दाब दिल्याने काय होतंय, ती जागा पूर्ण लाल पडून ती जागा थोडी नरम होईल आणि नॉर्मल मध्ये एकदम नॉर्मल वाटेल तुम्हाला। ओके, दुपारी पण तेच करायचं आणि संध्याकाळी पण तेच करायचं। आता जे सांगितलं आयसिंगचं सेम तेच। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की एक मोहरीचं तेल आणा किंवा बदामच तेल आणा, तुम्ही कोणतंही तेल आणू शकतात मसाजसाठी। तेल आणल्याच्या नंतर काय करायचंय, तुम्हाला एक नॉर्मल हलकीशी मसाज करायची। मसाज कशी करायची ते आपण तुम्हाला सांगूयात। ओके, तुम्ही एक नॉर्मली हलकीशी मसाज वगैरे करायची, कोणाकुणी करून घेतली तरी चालत। मसाज केल्याच्या नंतर काय करायचं, त्याच्यावरती एक नॉर्मल हलकं तेल लावायचं, जसं आपण डोक्याला वगैरे लावतोय केसाला, सेम तसं एक हलकं तेल लावायचं आणि ब्लॅक कलरची ओढणी घ्यायची, तिची एकच लेअर, ब्लॅक कलरची ओढणी घ्यायची तुम्हाला, तिची एकच लेअर घ्यायची। एक लेअर वरतून गुंडाळायची तुम्हाला। ओके, गुंडाळणं झाली, एकच लेअर गुंडाळायची। उन्हामध्ये तुम्हाला कमीत कमी 12-12:30 दरम्यान एक 10 ते 15 मिनिटं बसायचं। 10 ते 15 मिनिटं बसल्याच्या नंतर ती जागा जिथं तुम्हाला समज सीन पेन होतंय, समज इथं सीन पेन होतंय, तर इथे जागेवरती एक लेअरनं ब्लॅक कलरची ओढणी ठेवायची तुम्हाला। समज तुम्ही ते ओढणी ठेवली, त्याच्यानंतर सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पडणार आहे, सूर्याची किरण त्याच्यावरती पडणार आहे। तो प्रकाशने ती जागा तुम्हाला, एक तर तुम्हाला चुनचुन होईल किंवा एक वेगळीच खाज वगैरे काहीतरी निर्माण होईल। समजून घ्यायचं की त्यावेळेस काही ना काही आपल्यामध्ये बदलाव होतोय। ओके, तो हा आला तुमचा सीन पेनचा भाग। ओके, तुम्हाला 4थ्या दिवशी पण तेच करायचं आहे आणि 5व्या दिवशी पण तेच करायचं आहे। 2 दिवस बजरंग लेप लावायचा, 1 दिवस आयसिंग आणि 2 दिवस हे करायचंय, काय आपली मसाज करून घ्यायची पूर्ण। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला मी आता जेवढी माहिती सांगितलेली आहे तेवढी जर का तुम्ही पूर्णपणे कंप्लीट केली तर तुम्हाला नक्कीच त्याचं बेनिफिट भेटणार आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला, आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला याचं बेनिफिट भेटलं तर कमेंटमध्ये तेही आम्हाला कळवा। आणि तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीची गरज आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।